श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना। वट सावित्री कथा। सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला। सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते। नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्वी 3 दिवस तिने उपवास सुरू केले। तो लाकडे, फुले, फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली। ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते। सत्यवानाने सर्व फळे गोळा केली। वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला। नंतर त्याला चक्कर यायला लागले व तो घाबरला। डोळ्यापुढे अंधार वाढू लागला। सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपणास बरे वाटेल। सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला। इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला। क्षणात त्याने आपले मृत्यूपास सत्यवानाचे प्राण हरण्याकरता टाकले। हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले। त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारे यमराज आहे। हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले। ते पाहून यमराज म्हणाले, सावित्री, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतिसेवेवर मी प्रसन्न आहे। तेव्हा जो पाहिजे तो वर माग। तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला। सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती। यावरून सावित्रीने पतिनिष्ठ व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले। अशी ही कथा। महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली। या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाच्या झाडास सूत गुंडाळून षोडोपचारे पूजा करावी। सायंकाळी सुवासिनीने सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे व नंतर 5 सुवासिनीची आंब्याने व गव्हाने ओटी भरावी। वडाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला खूप ठिकाणी पाहावयास मिळते। वड हे देवतुल्य असे झाड आहे। त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य आहे। महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ, म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत। वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे। गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो, तसेच त्याच्या मुळीपासून केसासाठी तेलही तयार केले जाते। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।